वाईट मध्ये एक लक्ष द्या. ह्या नात्याने तुम्ही नाही पप्पी घेतली, गोड फिरवलं, नाटी मारली, पाया पडल्या. एका पैठणीसाठी जर दुसऱ्याच्या म्हातारीला तुम्ही पप्पी घेतली, मिठी मारली, हे जर सगळ्या सासू बरोबर केलं ना, सासू किडनी कर 10 वेळा सोडून करून दे, 10 मला याच्याने किडनी काढून दे तुमच्या नावावर. बरोबर आहे का नाही? पटलं एका साईड आता गुरुगाठी ह्यांच्या सासऱ्याकडे भूकंप गेला नाही द्या, ह्यांचे जीवन नाही द्या. एक विचार करा, एका साईडसाठी जर दुसऱ्याच्या म्हातारीला हे करत होते, घरी गेल्यावर सगळ्या सासूला असं केलं तर घरात भांडण व्हायची बंद होतील का नाही? पटतं का नाही तुम्हाला? माऊली या कार्यक्रमात काय घेऊन जायचंय, तर या कार्यक्रमात हे घेऊन जावा की माऊली महाराष्ट्रात आश्रमांची संख्या वाढायला लागली आहे. ती जर कमी व्हावी वाटत असेल ना, तर घरी गेल्यावर प्रत्येकाने आपापल्या सासूच्या पाया पडा. कारण की त्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस पोटात गोळा सांभाळला, तुमच्या नावावर केला. आज तिला उपाशी मारावं लागतंय. आश्रमांची संख्या हाऊसफुल होत चालली आहे. मी परवा एक आश्रमाच्या बाहेर हाऊसफुलचा बोर्ड बघितला. विचार करा, जर सासूने सुनेला आपल्या लेकीप्रमाणे सांभाळलं आणि लेकीने जर सासूला आईप्रमाणे सांभाळलं, आश्रम महाराष्ट्रातले बंद झाल्याशिवाय लागणार नाही. आजच्या कार्यक्रमात ते घेऊन जावा, सासू सुनेला सख्या आईप्रमाणे आणि सख्या लेकीप्रमाणे राहा. बस हे सांगण्यासाठी हा गेम होता. बक्षीस वगैरे काही नाही माऊली, कारण की आज नाही उद्या तुम्हाला पण सासू व्हायचंय. म्हणतात ना, सास मी कधी होते. जसं तुम्ही पेराल तेच भविष्यात तुमचं पुढं उभं होणार आहे. आणि आज तुम्ही इथं जसं वागाल सासरी, तसंच माहेरी तुमच्या आई वडिलांबरोबर होणार आहे. त्यामुळे आज घरी गेलात ना, तर नक्की सासूच्या पाया पडा. त्या माऊलीने 9 महिने 9 दिवस सांभाळायला, पोटात सांभाळायला गोळा तुमच्या नावावर हे या कार्यक्रमातून घेऊन जा. आजच्या कार्यक्रमाला हे सांगायचं तुम्हाला. तुम्ही सगळ्यांनी छान केलं, काय अडचण नाही. पण माऊली घरी गेले की सख्या सासूच्या पण माझी शपथ घ्या.